इंडियन कंपनी स्पोर्ट्स फेडरेशनच्या वतीनं नाशिकमध्ये आयोजित केलेल्या 11व्या राष्ट्रीय गेम्स स्पर्धेनिमित्त विविध राज्यातील खेळाडूंचा कुंभमेळा भरला होता. महाराष्ट्र कंपनी स्पोर्ट्स फाउंडेशन, DSF आणि स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेचे निमित्त होते ते RD ग्रुपचे चेअरमन राहुल देशमुख यांच्या वाढदिवसाचे. नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष असलेल्या राहुल देशमुख यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धेत हँडबॉल, टेनिस, व्हॉलीबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल आणि फुटसल हे खेळ खेळविण्यात आले. या दरम्यान गुजरात, मणिपूर, पंजाब, दिल्ली, बिहार, उडीसा, विदर्भ या राज्यातील सर्व संघ सहभागी झाले होते. टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यास ICSFचे अध्यक्ष PK पांडा, विजेंद्र सर, अंजली देशमुख, आनंद खरे, राजू शिंदे, अशोक कदम हे उपस्थित होते. प्रारंभी सत्कारमूर्ती राहुल देशमुख यांचे अभिष्ट चिंतन करण्यात आले. सर्व उपस्थितांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर देशमुख यांची वह्यांची तुला करण्यात आली. या वह्या गोरगरीब अनाथ मुलांना दिल्या जाणार आहेत. विधायक कार्याच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध राहू असा आशावाद राहुल देशमुख यांनी व्यक्त केला. ICF गेम्स भी चल रहे हैं. ये ऐसा बहुत रेयर मोमेंट आता है कि जो कॉम्बिनेशन में देने के लिए अभी ये जो प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है वो अशोक दुधारे जी, दुधारे स्पोर्ट फाउंडेशन के ICSF प्रेसिडेंट पांडा जी, महाराष्ट्र कंपनी स्पोर्ट एसोसिएशन, यहाँ सभी उपस्थित गणमान्य अतिथि, खेल जगत की हस्तियों, प्रिय युवा खिलाड़ी, आज का दिन मेरे लिए एक्चुअली ये खुशी का इसलिए भी है कि आज हम लोग हमेशा नासिक को एथलेटिक्स एसोसिएशन, एथलेटिक्स की वजह से पहचानते थे. और दुधारे जगह पहली बार मैं ऐसा देख रहा हूँ कि उन्होंने मिशन पे कि नासिक को डिफरेंट विविध स्पोर्ट्स से भी पहचान मिले. अदरवाइज नासिक स्पोर्ट्स से ही करके ही पहचाना जाता है. और मुझे लग रहा है फ्यूचर में ये पक्का अलग अलग स्पोर्ट्स के लिए भी हमारा नासिक पहचाना जाएगा. आज नासिक की पावन धरती पर देश भर से आए सभी खिलाड़ियों का मैं तहे दिल से स्वागत करता हूँ. आप केवल अपने राज्य का प्रतिनिधित्व नहीं बल्कि हमारे देश का प्रतिनिधित्व कर रहे हैं. मैं उन सभी लोगों का भी आभार व्यक्त करता हूँ जिन्होंने. यानंतर पाहुण्यांच्या हस्ते विविध खेळातील विजेत्या खेळाडूंना मेडल्स आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले. हँडबॉल खेळात महाराष्ट्राच्या संघानं अव्वल क्रमांक मिळवला, तर कबड्डीत विदर्भ, फुटसल या खेळात मणिपूर, व्हॉलीबॉल या चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात दिल्लीने बाजी मारली, तर व्हॉलीबॉल महिला गट यामध्ये दिल्ली संघानेच विजेतेपद पटकावले. या प्रसंगी दीपक निकम पाटील, अविनाश ढोली, शैलेश रकिवे, अविनाश वाघ, सतीश बोरा, ज्योती निकम, अशफाक शेख, पिराजी कुसळे यांच्यासह पदाधिकारी आणि प्रशिक्षक उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.